हॅलो स्टुडंट, आज आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड या थर्ड चॅप्टरला सुरू करणार आहोत. मागच्या लेक्चरपर्यंत आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट बघितली, ज्याच्यामध्ये बेसिक जी कन्सेप्ट आहे ती साइन चेंजेस, म्हणजेच क्वाड्रंट वाईज जे साइन चेंजेस होतात, ऑल पॉझिटिव्ह, साइन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह, हे जे मेजर पार्ट होता तो इथे होता. तसंच फंडामेंटल आयडेंटिटीचे जे फॉर्म्युले तुम्ही 10वीत बघितलेत, त्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल्स बघितले. बेसिक फक्त आपण याच्यात एकच गोष्ट नवीन शिकली होती की क्वाड्रंट वाईज जे व्हॅल्यूज असतात, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज, त्या कशा चेंजेस होतात, की पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये फक्त साइन रेशो पॉझिटिव्ह असतं, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन रेशो पॉझिटिव्ह असतं आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह असतो. हे जे आपण मागच्या आठवड्याला बघितलं सगळे लेक्चर्स, त्याच्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यूज सॉल्व्ह केल्या त्याही लक्षात घ्यायच्या. म्हणजे हा चॅप्टर, आता ट्रिग्नोमेट्री सेकंड हा जो चॅप्टर आपण बघणार आहोत, हा चॅप्टर सॉल्व्ह करत असताना किंवा ह्यातले कन्सेप्ट बघत असताना मागचं काहीच विसरायचं नाही. तुम्हाला मागचं सर्व लक्षातच यायला पाहिजे, त्याच्यानुसार टेबल पण पाठ असला पाहिजे, प्लस जे आपण व्हॅल्यूज बघितल्यात, फंडामेंटल आयडेंटिटीचं कन्व्हर्शन वगैरे जे काही आपण प्रूफ सॉल्व्ह केलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचे. अननोन व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यावर बेस असलेला हा जो पुढचा चॅप्टर आहे तोही आता लक्षात घ्यायचा. पुढचा हा जो सेकंड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री सेकंड, हा अतिशय महत्वाचा आहे. जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री जमली म्हणजेच हा सेकंड चॅप्टर जमला असं होतं. म्हणून ट्रिग्नोमेट्री सेकंड हा जो चॅप्टर आहे त्याच्यात नंबर ऑफ तुम्हाला फॉर्म्युलेज नवीन मिळतील. मागच्या चॅप्टरमध्ये नवीन काहीच नव्हतं, जनरली फक्त आपण एकच कन्सेप्ट नवीन बघितली, बाकीचे सगळं तुम्हाला माहित असलेल्याच टर्म्स होत्या, बऱ्यापैकी झालेल्याच व्हॅल्यूज होत्या. पण आता ह्या सेकंड चॅप्टरमध्ये प्रत्येक एक्झरसाइज वाईज तुम्हाला कन्सेप्ट नवीन मिळेल आणि ही जरी नवीन कन्सेप्ट मिळाली तरी मागच्या कन्सेप्टला विसरायचं नाही. फॉर एक्झाम्पल, आता आपण पहिली ह्याच्यातली कन्सेप्ट बघणार आहोत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स. हे जरी आपण सॉल्व्ह करत असलो किंवा ह्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल जरी आपण सॉल्व्ह करत असेल तरी फंडामेंटल आयडेंटिटीला विसरायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि ते ट्रिग्नोमेट्रिक कसे आहेत फंक्शन्स? सम ऑर डिफरन्स, एक तर सम किंवा डिफरन्स फॉर्म मध्ये असेल, ऑर पाहिजे होतं इथे शब्द, सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्स, सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्स. मग अँगल्स मधले आयदर दोन अँगलची ऍडिशन तरी असेल किंवा दोन अँगलचं सबस्ट्रॅक्शन तरी असेल. या पद्धतीने हे जे फॉर्म्युलेज आहेत ते घ्यायचे. हा फॉर्म्युला कुठून आला ह्याच्यावर बेस असलेला थेरम सुद्धा पुस्तकात दिलेला आहे, पण तो तितकासा महत्वाचा नाहीये. त्यामुळे फॉर्म्युले महत्वाचे आणि फॉर्म्युल्यांकडेच लक्ष द्यायचं. फॉर्म्युले बाय हार्ट व्यवस्थित पाठ करायचे. जर व्यवस्थित फॉर्म्युले पाठ असतील ना तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल कशाही पद्धतीने दिलं असलं तरी ते सॉल्व्ह करता आलंच पाहिजे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू जर बघितल्या तर टोटल 6 फॉर्म्युलेज आहेत. पहिले 2 फॉर्म्युले साइनशी रिलेटेड, दुसरे कॉसशी रिलेटेड आणि तिसरा जो सेट आहे तो टॅनशी रिलेटेड आहे. सो साइन, कॉस आणि टॅन असे दोन फॉर्म्युले मिळून हे 6 फॉर्म्युले होतात. परत त्याच्यामध्ये प्लस मायनस असा फॉर्म आहे. अँगल दोन जे दिलेले आहेत ए बीच्या फॉर्म मध्ये आहेत, पण हे इन जनरल अँगल्स असतील. आता दाखवताना ते ए बी ने दाखवलेले आहेत म्हणून ह्या फॉर्म्युल्यांना ए बीचे फॉर्म्युले सुद्धा म्हटलं जातं, कारण इंडिकेट ते ए बी ने केले जातात. व्हॅल्यू ह्याच्या वेगवेगळ्या असू शकतात, कुठल्याही व्हॅल्यूज असतील, कशाही अँगलच्या फॉर्म मध्ये टर्म्स असू शकतात. पण पाठ करण्यासाठी हे आपल्याला दिलेलं आहे, दोन अँगलची ऍडिशन किंवा दोन अँगलचं सबस्ट्रॅक्शन. सिमिलर वेनी ह्या टर्म्स इथे इंडिकेट केलेल्या आहेत. आता ग्रुपिंग करायचं आणि पाठ करत असताना नेहमी याच वेनी पाठ करायचं. फर्स्ट अँगल प्लस सेकंड अँगल असंच म्हणायचं. ह्याला ए बी म्हणणार असाल तर लिहिताना मात्र तुम्ही फॉर्म्युला म्हणायचा आणि लिहिताना मात्र टर्म्स ज्या असतील त्या घ्यायच्या. म्हणजे जसं तुम्हाला पाठ करता येईल त्यावेळी पाठ करा किंवा फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म असं जरी म्हटलं तरी चालेल. दोन अँगलची जेव्हा ऍडिशन असते आणि साइनचा रेशो असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं साइनचं कॉम्बिनेशन हे नेहमी साइन कॉसचं कॉम्बिनेशन असतं. इथून पुढच्या प्रत्येक फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला जेव्हा साइन रेशो दिसेल तेव्हा त्याचं
त्याचा जो फॉर्म्युल्याचा आन्सर आहे ते साइन कॉसच्या कॉम्बिनेशनचं दिसतं. आणि ज्या वेळी कॉसची जी टर्म आहे ती जर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल इथे कॉस कॉसचं किंवा साइन साइनचं कॉम्बिनेशन असतं. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही पहिला फॉर्म्युला बघितला साइन ए प्लस बी अशी टर्म आहे आणि साइन ए प्लस बी असेल तर कॉम्बिनेशन कसं आहे साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये फर्स्ट अँगल आणि सेकंड अँगल असं ते इंडिकेट केलेलं आहे. इथे प्लस साइन आहे म्हणून इथे पण प्लस साइनच्या फॉर्म मध्ये ती टर्म इंडिकेट केलेली आहे. परत अँगल बदललाय कॉस अगोदर आणि साइन नंतर या फॉर्म मध्ये. मग पाठ करताना कसं करायचं साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी असं तरी करा. किंवा पाठ करताना साइन ऑफ फर्स्ट अँगल प्लस सेकंड अँगल फर्स्ट प्लस सेकंड असं जर असेल तर साइन ऑफ फर्स्ट इंटू कॉस ऑफ सेकंड प्लस कॉस ऑफ फर्स्ट साइन ऑफ सेकंड. म्हणजे जसं तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल शब्द रचना त्या पद्धतीने करा. अँगल्स मात्र हे इंडिकेट केलेले आहेत. हे अँगल्स बदलणारे ह्याच्या व्हॅल्यूज ह्या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सिमिलर वेनी साइनचा ए मायनस बी डिफरन्सच्या फॉर्म मध्ये जर दोन अँगल्स असतील तर इथे मात्र कॉम्बिनेशन तेच राहतं जे वरच्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत. फक्त लक्षात घ्यायचं इथे मायनस साइन आहे म्हणून इथे मायनस साइन दिलेले आहे. पॉझिटिव्ह टर्म असेल दोन अँगल मध्ये तर मधली टर्म प्लस येईल, मायनस असेल तर इथे टर्म मायनसच्या फॉर्म मध्ये येईल. सिमिलर वेनी कॉसचा जेव्हा फॉर्म्युला घेतला जातो तेव्हा नेहमी मी मगाशी पण सांगितलं कॉसचं कॉम्बिनेशनच मुळात असतं कॉस कॉस आणि साइन साइनच्या फॉर्म मध्ये. म्हणून कॉस ए प्लस बी चा जो फॉर्म्युला आहे हा नीट ऑब्झर्व करायचा. कॉस ए इंटू कॉस बी मायनस आहे प्लस असेल तर अपोजिट साइन म्हणायची. इथे प्लस आहे म्हणून अपोजिट साइन मायनसच्या फॉर्म मध्ये येईल साइन ए साइन बी च्या फॉर्म मध्ये. सिमिलर वेनी कॉस ए मायनस बी च जी टर्म व्हॅल्यू आहे ती या पद्धतीने सेम फॉर्म्युला आहे कॉस कॉस प्लस कारण इथे मायनस साइन आहे म्हणून त्याच्या अपोजिट साइन येते साइन ए इंटू साइन बी च्या फॉर्म मध्ये ही टर्म येते. सो नेहमी लक्षात घ्या साइनचे जे फॉर्म्युलेज आहेत ते साइन कॉसचं कॉम्बिनेशन आहे. साइन कॉसचं कॉम्बिनेशन तेच अपोजिट इथे झालेलं आहे कॉस साइन च्या फॉर्म मध्ये. पण ज्यावेळेस कॉसचा फॉर्म्युला असतो तेव्हा कॉस कॉस साइन साइनची टर्म असते आणि इथे बघायचं प्लस साइन असेल तर त्याच्या अपोजिट साइन इथे घ्यायची. इथे मायनस आहे त्याच्या अपोजिट इथे साइन घेतली. साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये ऍज इट इज साइन असते. प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनसच्या फॉर्म मध्ये. आता टॅन ए प्लस बी चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नेहमी लक्षात घ्या. इथे प्लस साइन असेल तर न्यूमरेटरला प्लस साइन असते दोन अँगलच्या मध्ये प्लसच्या फॉर्म मध्ये आणि टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये टॅनच्याच टर्म्स दिसतात. राईट हँड साइडला टॅनच्याच टर्म्स आहेत. मग फॉर्म्युला कसा पाठ करायचा टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी अपॉन पहिली टर्म कंपल्सरी 1 असली पाहिजे आणि मग ह्याच्या अपोजिट साइन इथे लक्षात घ्यायची. न्यूमरेटरला जर प्लस साइन असेल तर इथे डिनॉमिनेटरला त्याच्या अपोजिट मायनस साइन येईल आणि ह्या दोन टर्मचा प्रॉडक्ट फॉर्म असतो. जो न्यूमरेटरला टर्म्स आहेत त्याच न्यूमरेटरच्या टर्मचा प्रॉडक्ट फॉर्म. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल्स आपल्याला भरपूर सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे जसं आत्ता महत्वाचं 11वी साठी 12वी साठी अत्यंत महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं 12वी आणि इथून पुढच्या प्रत्येक तुम्ही जेव्हा ट्रिग्नॉमेट्री अभ्यासाल कधीही कुठल्याही कॉलेजला जा कुठलाही स्ट्रेंथ तुम्ही निवडा इंजिनिअरिंगला जा जेव्हा तुम्ही ट्रिग्नॉमेट्री अभ्यासाल तेव्हा हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला यायलाच पाहिजे. जसं लहानपणी तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे बेसिक पहिले शिकवलं गेलं आणि नंतर त्याच्यानंतर तुम्हाला स्क्वेअर रूट वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या नंतर आल्या. तसंच आहे हे जे बेसिक आहे ते इथेच आहे आणि नंतर तुम्हाला जी ट्रिग्नॉमेट्री येईल ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. मग बेसिक जर आलं तर मग पुढचं जमेल. म्हणून काळजीपूर्वक सगळे फॉर्म्युले ना व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. टर्म्स कशा ऑब्झर्व करायच्या ऍक्युरेटली लिहून काढा. चुकीचं लिहून काढू नका कारण आपण जर चुकीचं लिहिलेलं असेल तर चुकीचं पाठ करतो. म्हणूनच व्यवस्थित लिहून काढा. टर्म्स नीट ऑब्झर्व करा. दिलेली काय आहे काय आपल्याला त्याचं आन्सर येतं आणि आता इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये नेहमीच ही टर्म गिवन आणि ही टर्म आपण लिहू असं अजिबात नाही.
तुम्हाला ही टर्म दिलेली असेल त्याच्यावरून ही टर्म सुद्धा लिहिता आली पाहिजे. म्हणजे LHS वरून RHS लिहिता आला पाहिजे किंवा RHS वरून LHS लिहिता आला पाहिजे. असं उलट सुलट दोन्ही फॉर्म मध्ये आपल्याला ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स लिहिताच आल्या पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. tan A - B चा फॉर्म्युला आहे, मायनसची टर्म आहे, सेम फॉर्म्युला आहे, फक्त बघायचं मायनसची जर टर्म असेल तर न्यूमरेटरला मायनस साईन येईल आणि त्याच्या अपोजिट साईन इथे डिनॉमिनेटरला प्लसच्या फॉर्म मध्ये येते. सो पाठ करताना साइन A + B फॉर्म्युला कसा पाठ करायचा, साइन A cos B प्लस cos A sin B. आता याच्यामध्ये एकच फॉर्म्युला पाठ केला, दोघांपैकी एकच जरी फॉर्म्युला पाठ केला तरी दुसरा ऑटोमॅटिक लिहिता येतो. प्लसला प्लस साइन आहे, मायनसला मायनस साइन. सिमिलर वेनी ह्या दोघांमधला एक जरी पाठ व्यवस्थित असेल तर दुसरा ऑटोमॅटिक तयार करता येतो. प्लस फॉर्म मध्ये जेव्हा दोन अँगल्स असतात तेव्हा कॉम्बिनेशन कॉसची टर्म आहे म्हणून कॉम्बिनेशन येतं कॉस कॉस मायनस साइन साइनच्या फॉर्म मध्ये. आणि जेव्हा मायनस साइन असते तेव्हा कॉम्बिनेशन तेच राहतं, कॉस कॉस प्लस होतं साइन साइनच्या फॉर्म मध्ये. अँगल मात्र जे असतील ते आपल्याला घ्यावे लागतील. tan A + B चा पण एकच फॉर्म्युला पाठ केला तर हा दुसरा त्याच्यावरून लिहिता येतो. टर्म जी आहे ती प्लस जेव्हा असेल तेव्हा दोन टॅनच्या मध्ये प्लस साइन येईल न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला 1 पहिली टर्म असेल आणि मायनस सेकंड जी टर्म आहे ती वरच्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन फॉर्म असतं. इथे ज्या टर्म्स आहेत त्याच इथे मल्टिप्लाय केलाय. सिमिलरली हा पण फॉर्म्युला मायनसच्या फॉर्म मध्ये म्हणून इथे न्यूमरेटरला मायनस, त्याच्या अपोजिट इथे प्लसच्या फॉर्म मध्ये टर्म आली. ह्या दोघांचा प्रॉडक्ट, न्यूमरेटरचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरच्या ठिकाणी आपल्याला लिहिलेला दिसून येतो. ह्या फॉर्म्युल्यांना AB चे फॉर्म्युले सुद्धा म्हटलं जातं किंवा सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्स अशाही फॉर्म मध्ये ह्या फॉर्म्युल्यांना म्हटलं जातं. हे बेसिक फॉर्म्युले ज्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल्स आपल्याला एक्सरसाइज 3.1 मध्ये सॉल्व्ह करायचे. प्लस आता जी मी कन्सेप्ट तुम्हाला शिकवणार आहे ती कन्सेप्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. अलाइड अँगल म्हणून हे फॉर्म्युले लिहून काढा आणि पाठ करा. इतके पाठ करायचे की झोपेत जरी तुम्हाला विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. इतके व्यवस्थित पाठ करा, सायन्स व्यवस्थित पाठ करा, टर्म्स ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात घ्या. पाठ करतानाच चांगलं पाठ करा जेणेकरून कायमस्वरूपी लक्षात राहील. आता आपण पुढची कन्सेप्ट घेणार आहोत ज्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल सुद्धा आपण एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करणार आहे. आणि ही जी कन्सेप्ट आहे ती फिजिक्स मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी यूज केली जाते, ज्याला म्हटलं जातं अलाइड अँगल. अँगल्स किंवा अँगल या पद्धतीने ही टर्म घेतली जाते. अलाइड अँगल्स म्हणजे काय, जसं आपण बेसिक कन्सेप्ट मागच्या चॅप्टर मध्ये बघितली होती की रेशो जे आहेत प्रत्येक क्वाड्रंट वाईज त्याचे साइन जे आहेत ते चेंज होतात. आता लक्षात ठेवायचं क्वाड्रंट. क्वाड्रंट आपल्याला माहिती आहे, मी तेही तुम्हाला सांगितलं तर इथून 0 स्टार्ट होतो. 0 to π/2 हा फर्स्ट क्वाड्रंट असतो. π/2 to π हा सेकंड क्वाड्रंट आहे. 3 to 3π/2 हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि 3π/2 to 2π हा फोर्थ क्वाड्रंट आहे. हे जे क्वाड्रंट आहेत ह्या क्वाड्रंट वाईज तुम्हाला ज्या साइन्स आहेत त्या आता चेंज कशा होतात हे माहिती आहे. पण अलाइड अँगल्स मध्ये रेशो चेंजेस विथ द हेल्प ऑफ क्वाड्रंट. क्वाड्रंट वरून रेशो चेंज होतात. फॉर एक्झाम्पल एखादा रेशो जर इथे tan θ असेल तो इकडून इकडे जाताना, इकडून सेकंड क्वाड्रंट मध्ये जाताना म्हणजे फ्रॉम फर्स्ट क्वाड्रंट टू सेकंड क्वाड्रंट तो शिफ्ट होऊ शकतो. आणि जर तो शिफ्ट झाला तर इट बिकम cos θ. रेशो चेंज होतो. परत इथून इथे चेंज झाला तर ती व्हॅल्यू होते sin θ. अगेन इट इज sin θ. परत इकडून इकडे चेंजेस झाला म्हणजे ह्या साइनचा अर्थ होणार परत cos θ. आणि मग बेसिक जर ऑब्झर्व केलं परत इथून इकडे चेंज होताना तो परत एकदा साइनच होईल. म्हणजे हा जो सर्क्युलर पाथ आहे तो जर नीट ऑब्झर्व केला तर लक्षात येईल क्वाड्रंट वाईज जे चेंजेस आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे पण होतात. जसं साइनचा होतो म्हणजे प्लस मायनस साइनचा, जसे साइन्सचे पण क्वाड्रंट वाईज चेंजेस होतात तसे रेशोजचे पण क्वाड्रंट वाईज चेंजेस होतात. पण लक्षात ठेवताना ह्या टर्म्स लक्षात घ्यायच्या, जेव्हा तुम्ही साइन अँगल चेंज करतायत तेव्हा ती व्हॅल्यू
इथून एवढ्या क्वाड्रंट मध्ये जाताना रेशो चेंज होतं, पण ही व्हॅल्यू मला जर डायरेक्ट ह्या क्वाड्रंट मध्ये हवी असेल, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मधनं इथून हा अँगल मला डायरेक्ट थर्ड क्वाड्रंट मध्ये पाहिजे असेल, तर रेशो ऍज इट इज राहतोय, साईनचा रेशो साईन ऍज इट इज. परत मात्र फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाताना तो रेशो बदलतं. म्हणून क्वाड्रंट जे आहेत ते क्वाड्रंट लक्षात कसे घ्यायचे आणि त्याचे जे चेंजेस आहेत ते लक्षात कसे घ्यायचे ह्याच्यासाठी एक टेक्निक आहे आणि ती टेक्निक कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. परत एकदा मी ही फिगर ड्रॉ करते. 0, π/2, पाय आणि 3π/2. अगेन इट इज 2π. या पद्धतीने मगाशी जसं ड्रॉ केलं तसंच. आता प्रत्येक क्वाड्रंट लिहिण्याच्या पहिल्यांदा 2 मेथड्स लक्षात घ्यायच्या आणि मग चेंजेस कसे होतात जसं मी आता दाखवलं तसं परत एकदा सांगेल. प्रत्येक क्वाड्रंट लिहिण्याची 2 मेथड आहे. फॉर एक्झाम्पल एखादा अँगल थिटा घेतला तर तो इथून फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दाखवताना 0 + थिटा येईल आणि 0 + थिटा अँगल कसं असतं, 0 + थिटा जर केलं तर अँगल काय राहतं, थिटा. आणि हा आपण विचार कसा करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने विचार करतोय, त्यामुळे ती व्हॅल्यू पॉझिटिव्हच असेल. तसाच फर्स्ट क्वाड्रंट मला इकडून पण लिहिता येतो. जर ही ऍक्सिस घेतली आणि π/2 शी कंपॅरिझन मी जर केलं तर व्हॅल्यू मला लिहिता येईल π/2 - थिटा, कारण π/2 पेक्षा कमी आहे. जो काही अँगल असेल तो त्याच्यामधनं वजा केला जाईल, म्हणून π/2 - थिटा. सो क्वाड्रंट लिहिण्याच्या प्रत्येकी 2 मेथड्स आहेत. एक तर तुम्ही खालच्या टर्मशी कंपेअर करून तो क्वाड्रंट लिहू शकता किंवा वाय ऍक्सिसची जी टर्म आहे त्याच्याशी कंपेअर करून तो क्वाड्रंट लिहू शकता. सिमिलर वेनी हा सेकंड क्वाड्रंट जर मला या टर्मशी कंपॅरिझन करून लिहायचं असेल तर आता काय होईल, π/2 पेक्षा मोठी टर्म म्हणजेच π/2 + थिटाच्या फॉर्म मध्ये येईल. तसंच मला ह्या ऍक्सिसशी कंपेअर करून सुद्धा लिहिता येते, म्हणजेच टर्म कशी येते, पाय पेक्षा लहान आहे, म्हणजेच व्हॅल्यू कशी येईल, π - थिटा. सो सेकंड क्वाड्रंट लिहिण्याच्या ह्या 2 मेथड आहे. आयदर तुम्ही π/2 + थिटा लिहू शकतात किंवा π - थिटा. हे आयदर म्हणजे एखाद्याला वाटलं की मला π/2 + थिटा लिहायचंय तर त्या पद्धतीने लिहिल, एखाद्याला वाटलं की मला π - थिटा लिहायचंय तर तो त्या पद्धतीने लिहिल. फरक काहीच पडणार नाही, तो सेकंड क्वाड्रंट मध्येच राहील अशा अर्थाने. तसंच थर्ड क्वाड्रंट लिहिण्याची पद्धत कशी आहे, इथून जर कंपॅरिझन केलं तर π + थिटाच्या फॉर्म मध्ये टर्म होईल आणि इथून जर कंपॅरिझन केलं तर आता व्हॅल्यू काय येईल, π/2 - थिटा. या पद्धतीने ह्या 2 टर्म्स येतील. आयदर तुम्ही पायशी कंपॅरिझन करून थर्ड क्वाड्रंट लिहू शकता किंवा 3π/2 शी कंपॅरिझन करून थर्ड क्वाड्रंट लिहू शकतात. 3π/2 शी जर कंपॅरिझन केलं तर थिटा मायनस येईल, कारण 3π/2 - सम अँगल असेल तरच ही व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये राहील. तसंच फोर्थ क्वाड्रंट लिहिण्याच्या सुद्धा 2 मेथड्स आहेत. आयदर तुम्ही याशी कंपेअर केलं तर 3π/2 + थिटा होईल, म्हणजेच फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाल. सिमिलर वेनी इथून कंपॅरिझन केलं तर आता व्हॅल्यू काय झालीये, पूर्ण 360 झालीये, म्हणजे 2π - थिटा पेक्षा कमी, म्हणून हा फोर्थ क्वाड्रंट आहे. हे कायमस्वरूपी आणि ह्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असंच तुम्ही काढून घ्या. मगाशी जर डायग्राम काढायची गरज नाही, पण हा डायग्राम जो आहे तो फिक्स तुम्ही काढून ठेवायचा. ज्या फॉर्म्युल्यांच्या वह्या मी तुम्हाला करायला लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टर्म्स लिहून ठेवायच्या. हे सगळे फॉर्म्युलेज आहेत. जसं मागच्याही ट्रिग्नोमेट्रीमध्ये पहिल्यांदा मी जे शिकवलं होतं ते फॉर्म्युल्यांच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं. तसंच आत्ताचे जे फॉर्म्युले आपण सम अँड डिफरन्शियल बघितले ते पण लिहून ठेवायचं आणि हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं. हे नंतर मी चेक करेल तुमचं. ह्या ज्या टर्म्स आहेत प्रत्येक क्वाड्रंट हा 2 पद्धतीने लिहिला जातो आणि ह्यालाच अलाइड अँगल्स म्हणतात. आणि मग व्हॅल्यू कशा चेंज करायच्या तर लक्षात ठेवायचं की कुठलीही टर्म ना /2 जेव्हा असेल, /2 मग ही व्हॅल्यू काय, π/2 आणि 3π/2 म्हणजे त्याच्या अपॉन 2 ची जेव्हा व्हॅल्यूज असते तेव्हा टर्म कशी होते, चेंज होते. साइन बिकम कॉस, कॉस बिकम साइन. फॉर एक्झाम्पल घेऊन बघा आता तुम्ही साइन थिटा. ही जी व्हॅल्यू आहे तो एक अँगल जर आपण सपोज केला आणि मला कंपेअर करायचंय तो साइन π/2
मायनस थिटा असं जर टर्म घेतली, हे बहुतेक तुम्हाला ऍज अ फॉर्म्युले म्हणून डायरेक्ट 10वी मध्ये झाले होते, पण त्याचं रिझन इथे आहे की ही जी व्हॅल्यू आहे ती सर्क्युलर पाथमध्ये आहे आणि सर्क्युलर पाथमध्ये 360च्या अराउंड ती फिरत असते आणि म्हणूनच हे क्वाड्रंट वाईज जे चेंजेस आहेत ते येतात. आता π/2 मायनस म्हणजे हा ओरिजिनल इथं असेल पण जातोय कुठे, परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जातोय आणि म्हणून रेशो चेंज करायचा. रेशो चेंज होईल कॉस थिटा. आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये बेसिक पण लक्षात घ्यायचं, पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन रेशो कसा आहे, आन्सरला बघायचं, क्वेश्चनला बघायचं, आन्सरकडे लक्ष नाही द्यायचं. पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन रेशो कसा आहे, तर इट इज पॉझिटिव्ह, म्हणून हे आन्सर लिहिताना मी प्लसच्या फॉर्म मध्ये लिहिलं. सिमिलर वेनी आता मी रेशोचे π/2 प्लस थिटा करते. परत पहिल्या क्वाड्रंट मधून तो इकडे जातोय, जसं इकडून मगाशी इकडे जात होता म्हणून तो π/2 मायनस थिटाच्या फॉर्म मध्ये घेतला आपण. आता परत π/2 शी कंपॅरिझन होतंय त्याचं, म्हणजेच रेशो चेंज होतोय. इट बिकम अगेन कॉस थिटा. π/2 आणि 3π/2 ह्या जर टर्म्स दिसल्या, मग इकडे जाऊ देत नाही ते इकडे जाऊ देत, ह्या टर्म्स दिसल्या की रेशो चेंज करायचा. साइन बिकम कॉस, कॉस बिकम साइन, अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करायचं. आता π/2 प्लस थिटा क्वाड्रंट कुठला येतो ते चेक करा. π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे आणि आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह, इथे ऑल पॉझिटिव्ह, इथे साइन पॉझिटिव्ह, त्यामुळे ह्याची ही टर्म व्हॅल्यू कशी येईल इथे प्लसच्या फॉर्म मध्ये. आता तोच रेशो ठेवूया साइनचाच, पण व्हॅल्यू कम्पेअर करूया पाय मायनस थिटाशी. पाय मायनस थिटा, पायला रेशो ऍज इट इज म्हणायचा, रेशो साइनचा साइनच राहील, कॉसचा कॉसच राहील. आता इथे साइनचा रेशो आहे म्हणून साइन थिटा ऍज इट इज. आता क्वाड्रंट चेक करा, क्वाड्रंट वरून साइन्स द्यायच्या, त्याच्या प्लस मायनस काहीतरी. ही जी व्हॅल्यू आहे ती परत सेकंड क्वाड्रंट मध्ये येते आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो कसा आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे इथे टर्म पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये असेल. आता पुढचा क्वाड्रंट घेऊया, पाय प्लस थिटा. पाय ची कंपॅरिझन करतोय त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू साइन थिटा ऍज इट इज येईल. आणि आता क्वाड्रंट चेक करा, पाय प्लस, याचा अर्थ हा थर्ड क्वाड्रंट येतोय आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो मायनस असतो, त्यामुळे आन्सरला मायनस साइन द्यायचं, मायनस साइन थिटाच्या फॉर्म मध्ये. सिमिलर वेने साइन, आता मी 3π/2 शी कंपॅरिझन करेन. 3π/2 मायनस थिटा, थर्डच क्वाड्रंट राहिला पण 3π/2 आहे, म्हणजे रेशो चेंज करायचा. रेशो चेंज करायचा, इट बिकम कॉस थिटा. आणि साइनची व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये कशी असते, साइन रेशो थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, त्यामुळे इथे जो साइन येईल तो येईल मायनसच्या फॉर्म मध्ये. आता आपण फोर्थ क्वाड्रंट कडे जाऊया. 3π/2 प्लस थिटा अशी जर टर्म असेल तर ही व्हॅल्यू π/2 शी कंपॅरिझन होते आणि 3π/2 शी कंपॅरिझन होते, रेशो चेंज करायचा, इट बिकम कॉस थिटा. पण आपण काय लिहितोय, साइनची व्हॅल्यू लिहितोय आणि कॉसची जी व्हॅल्यू आहे ती साइनची व्हॅल्यू आहे ती फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे, त्यामुळे इथे साइन येईल मायनसच्या फॉर्म मध्ये. आन्सरची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल पण साइन कुणाची बघायची आहे, जे क्वेश्चन दिलेलं आहे त्या टर्मची साइन बघायची. ट्रिग्नोमेट्री साइन रेशो हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, पण फोर्थ क्वाड्रंट आपण लिहिताना कसा लिहितोय, 3π/2 लिहितोय, 3π/2 शी कंपॅरिझन करतोय, म्हणून रेशो चेंज करायचा. व्हॅल्यू जी आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला मिळेल मायनस कॉस थिटा. नेक्स्ट फोर्थच क्वाड्रंट लिहायचं आहे, 2π मायनस थिटा. टर्म ऍज इट इज, ह्या पायशी आणि 2π जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा रेशो ऍज इट इज, म्हणजे साइनचा रेशो साइन थिटा ऍज इट इजच येईल. फक्त आता क्वाड्रंट चेक करायचा. परत एकदा फोर्थ क्वाड्रंट आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन रेशो निगेटिव्ह असतो, त्यामुळे इथे साइन येईल मायनसच्या फॉर्म मध्ये. हा जर नीट ऑब्झर्व केला तर हे जे आहे ते पहिला क्वाड्रंट आहे, हे जे आहे ते सेकंड क्वाड्रंट आहे, हे थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट आहे. हे क्वाड्रंट लक्षात घ्यायचे. पहिला
फर्स्ट क्वाड्रंट हा जनरल आपण टर्म घेतली आहे साइन थिटाच्या फॉर्म मध्ये. नंतरची व्हॅल्यू मात्र π/2 शी कंपॅरिझन केलंय. जेव्हा π/2 असतो, π/2 असू देत किंवा 3π/2 असू देत, रेशो चेंज करायचा. ह्या ठिकाणी साईनचा रेशो काय होतोय, कॉस होतोय. या ठिकाणी पण साईनचा रेशो जो आहे तो काय होतोय, कॉस होतोय. क्वाड्रंट पण लक्षात घ्यायचे आणि रेशोज पण लक्षात घ्यायचे. त्याच्यानुसार साईन्स ज्या आहेत प्लस मायनस साईन्स ह्याही लक्षात घ्यायच्या. हे सगळं जर लक्षात आलं तर तुम्हाला अलाइड अँगल ही कन्सेप्ट लक्षात आली. अलाइड अँगल ही कन्सेप्ट इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलसाठी आणि प्रत्येक पुढच्या वर्षीच्या ट्रिग्नोमेट्रीसाठी महत्वाची आहे. अलाइड अँगल्स मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, π/2 आणि 3π/2 ला रेशो चेंज म्हणायचं म्हणताना पाठ करतानाच असं करायचं. π/2 3π/2 रेशो चेंज. साइन बिकम कॉस, कॉस बिकम साइन, टॅन बिकम कॉट, कॉट बिकम टॅन, सेक बिकम कोसेक, कोसेक बिकम सेक. कधी π/2 आणि 3π/2 ला. आणि ज्या ठिकाणी ऍज इट इज आहे ती व्हॅल्यू आहे त्याच्या राहिलेली ज्या टर्म्स आहेत त्या म्हणजे पाय आणि 2π साठी रेशो ऍज इट इज. साईनचा साईन राहील, कॉसचा कॉस राहील, टॅनचा टॅन राहील, सेकचा सेकच राहील, कोसेकचा कोसेकच आणि कॉटचा कॉटच राहील. पाय आणि 2π शी जेव्हा आपण कंपॅरिझन करतो. आता हे कंपॅरिझन मी हा शब्द सारखा सारखा वापरते, कंपॅरिझन करतो का, तर हे आपल्याला आन्सर माहित असणं गरजेचं आहे की आपल्याला क्वेश्चन पण तयार करता आला पाहिजे आणि आन्सर पण. बऱ्याच वेळेस जर ही टर्म असेल तुम्हाला गिवन तर त्याच्यावरून मला ही टर्म सुद्धा लिहिता आली पाहिजे. उलट सुलट ना आता सगळ्या टर्म्स लिहिता आल्या पाहिजे, लेफ्ट टू राईट पण आणि राईट टू लेफ्ट पण. कधी कधी इकडच्या टर्म्स असतील, आपल्याला जे हवंय आहे आन्सर ते तिथपर्यंत जाण्यासाठी टर्म्स कशा मॅनिप्युलेट करायच्या हे सुद्धा जमलं पाहिजे. आणि हे करत असताना काळजी घ्यायची, क्वाड्रंट वाईज जे साईन चेंजेस होतात, प्लस मायनस साईन्स जे चेंजेस होतात ते सुद्धा लक्षात घ्यायचे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की π/2 ला आणि 3/2 ला रेशो चेंज होतात, पायला आणि 2π ला रेशो ऍज इट इज राहतात. मग क्वाड्रंट वाईज त्याच्या ज्या प्लस मायनस साईन्स आहेत त्या द्यायच्या. हे झालं आपण साईनचा रेशो बघितला. सिमिलर वेनी आपण एकदा कॉसचा रेशो साठी पण सिम्प्लिफिकेशन करून बघूया. सो कॉस थिटा जर घेतला आपण तर आता पहिल्या क्वाड्रंट साठी लिहूया कॉस पाय मायनस थिटा. हा पहिला क्वाड्रंट झाला. व्हॅल्यू काय होते, π/2 ला रेशो चेंज, इट बिकम साइन थिटा. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे ही साइन व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. नंतर सेकंड क्वाड्रंट घेऊया, π/2 प्लस थिटा. सेकंड क्वाड्रंट π/2 शी कंपॅरिझन करतोय, साईनचं कॉसची टर्म जी आहे ती साईनच्या फॉर्म मध्ये येईल. आणि आता रेशो साइन वाईज चेंज करा, π/2 प्लस आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो निगेटिव्ह, त्यामुळे आलेल्या आन्सरला आपल्याला मायनस साइन द्यावे लागेल. सिमिलर वेनी आता आपण सेकंड क्वाड्रंट पायशी कंपॅरिझन करून घेऊया. सो व्हॅल्यू काय येईल, रेशो ऍज इट इज. पायशी कंपॅरिझन करतोय, रेशो ऍज इट इज. पण ट्रिग्नोमेट्रिक रेशो कॉस सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह, त्यामुळे साइन येईल याची मायनस. मी साइन नंतर देते, आन्सर अगोदर लिहिते, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. नंतर येईल थर्ड क्वाड्रंट पाय प्लस थिटाशी कंपॅरिझन करू. पाय म्हणून रेशो ऍज इट इज, कॉसचा रेशो कॉस राहिला. आता क्वाड्रंट चेक करा, इट बिकम थर्ड क्वाड्रंट आणि कॉस रेशो थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस आहे, त्यामुळे इथे साइन येईल मायनसच्या फॉर्म मध्ये. कॉस 3π/2 मायनस थिटा, हा थर्ड क्वाड्रंट परत एकदा लिहिला मी. थर्ड क्वाड्रंट रेशो चेंज, कारण π/2 आहे म्हणून रेशो चेंज करायचं, इट बिकम साइन थिटा. आता कॉसची व्हॅल्यू परत एकदा थर्ड क्वाड्रंट मध्ये, कॉसची व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह, त्यामुळे इथे टर्म येईल मायनसच्या फॉर्म मध्ये. आता आपण फोर्थ क्वाड्रंट लिहूया, π/2 प्लस थिटा. टर्म जी आहे ती π/2 असल्यामुळे रेशो चेंज, पण फोर्थ क्वाड्रंट आहे, क्वाड्रंट फोर्थ आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथे टर्म पॉझिटिव्हच राहील. आता परत 2π मायनस थिटा, हा फोर्थ क्वाड्रंट लिहितो आपण. आता परत π/2 आहे, 2π आहे म्हणून रेशो ऍज इट इज, रेशो
ऍज इट इज. आणि क्वाड्रंट चेक करा, हा परत फोर्थ क्वाड्रंट आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस्ट रेशो पॉझिटिव्ह. त्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यूज येतील ते या पद्धतीने बदलतील. सिमिलर वेनी टॅनच्या बदलायच्या, सिमिलर वेनी कॉटच्या बदलायच्या. बेसिक 3 लक्षात घ्यायचं, साइन, कॉस आणि टॅन. ह्या 3 व्हॅल्यूज जर लक्षात आल्या तर उरलेल्या सगळ्या टर्म ज्या आहेत ऑटोमॅटिक लक्षात येतात. टर्म चेक करत असताना क्वाड्रंट इकडे असतो आणि ट्रिग्नॉमेट्री जी आहे ती बाय 2 ला चेंज करायची. मग क्वाड्रंट वाईज त्याची प्लस मायनस जी साईन आहे हा क्वाड्रंट चेक करून इथे ज्या साईन्स आहेत त्या मात्र त्या पद्धतीनेच इंडिकेट करायच्या. सिमिलर वेनी क्वाड्रंट जे आहेत ते बघायचे. हे इतकं व्यवस्थित करा की तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. पुस्तकात पण दिलेलं आहे, टेबल पण दिलेलं आहे. आणि जर तुम्ही जुनं पुस्तक वापरत असाल, जुन्या सिलेबसचं, हे नवीन आहे, हा सेकंड इयर आहे त्याचा, पण जर तुम्ही या अगोदरचे टेक्स्टबुक रेफर केले तर हा एक टॅब्युलर फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तो टेबल लिहून काढला तरी चालेल किंवा असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करून या पद्धतीने लिहून काढलं तरी चालेल. हा परत एकदा फर्स्ट क्वाड्रंट आहे. मी क्वाड्रंट लिहिताना रोमन जो कॅपिटल आहे तो यूज करते. परत हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. हे क्वाड्रंट आहे. पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कसे चेंज होतात, बाय 2 ला रेशो चेंज होतात. हे जर बघितलं तर हा एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो आणि एक सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो, हे लक्षात घ्यायचं. रेशो जरी तोच असला तरी त्याची साईन मात्र चेक करायची, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये का सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. याच्यावरून हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. ह्याचा एक टॅब्युलर फॉर्म जो आहे ते टॅब्युलर फॉर्म सुद्धा जो आहे तो पुस्तकात दिलेला आहे, तो बघा आणि त्याच्यावरून आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. हे जे एक्झाम्पल्स आहेत एक्झरसाइज मधले ते डायरेक्टली सॉल्व्ह करायचे नाही आहेत, कारण बऱ्याच वेळेस ते ऍप्लिकेशन लेवलला विचारले जातात. म्हणजे अलाइड अँगलचे ना डायरेक्टली एक्झाम्पल्स जे एक्झरसाइज मध्ये दिलेले आहेत ते डायरेक्टली कधीच विचारले जात नाही. पण एखाद्या प्रॉब्लेम मध्ये मध्ये ते येतात टर्म्स आणि मग त्याच्यासाठी अलाइड अँगल यूज करून टर्म सिम्प्लिफाय करावं लागतं. ही सेकंड कन्सेप्ट आजची मी तुम्हाला शिकवली. पहिली कन्सेप्ट होती सम ऑर डिफरन्स, ज्याच्यामध्ये आपण 6 फॉर्म्युले बघितले. नंतरची कन्सेप्ट आहे अलाइड अँगल, ज्याच्यामध्ये क्वाड्रंट वाईज जे चेंजेस होतात ते पण बघितले बाय साइन आणि विथ द हेल्प ऑफ क्वाड्रंट. अशाही पद्धतीने ह्याला म्हणायचं अलाइड अँगल. आणि नंतरची जी कन्सेप्ट आहे निगेटिव्ह अँगल. सो निगेटिव्ह अँगलची एकदम कन्सेप्ट सोपी आहे. व्हॅल्यू ज्या आहेत निगेटिव्ह अँगलच्या त्या निगेटिव्ह अँगल मुळातच त्याच्या नावातच आहे की हे सगळे अँगल्स कसे होते, एंटी क्लॉकवाईज डायरेक्शननी होते, म्हणून ते सगळे पॉझिटिव्ह, म्हणजे दाखवताना आपण अँगल्स हे पॉझिटिव्ह फॉर्म मध्येच कन्सिडर केलेले आहेत. निगेटिव्ह अँगल म्हणजे जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो -θ असा जेव्हा असतो, याचा अर्थ तो आता क्लॉकवाईज डायरेक्शनने जातो. आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने जेव्हा तो कन्सिडर होतो तर आपल्याला माहिती आहे क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे इकडे येईल आणि तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन रेशो कसा असतो, सो व्हॅल्यू येईल निगेटिव्ह, सो -sin θ, हे त्याचा आन्सर राहील. तसंच कॉस -θ हा निगेटिव्ह अँगल आहे, मुळातच तो ऍज इट इजच राहील, कॉसला कॉस ऍज इट इज. पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे आन्सर काय येईल cos θ. आणि बेसिक तिसरा जो रेशो आहे तो टॅनचा घ्यायचा. सो टॅन पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये मायनस येईल, रेशो ऍज इट इज, सो -tan θ. निगेटिव्ह अँगल मध्ये cos -θ इज cos θ, पॉझिटिव्ह लक्षात घ्यायचं. बाकीचा cos sin -θ इज -sin θ आणि tan -θ इज -tan θ. ह्याचं रिझन काय आहे, कारण हा फोर्थ क्वाड्रंट येतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस रेशो पॉझिटिव्ह राहतो, अदर सर्व रेशोज निगेटिव्ह राहतात. आणि म्हणूनच निगेटिव्ह अँगल्स हे या पद्धतीने लक्षात घ्यायचे. जेव्हा टर्म तुम्हाला असेल cos -θ, आन्सर काय लिहायचं त्याचं
कॉस थिटा. ज्यावेळेस टर्म तुमची असेल साइन मायनस थिटा, आन्सर लिहिताना काय लिहायचं, मायनस साइन थिटा. हे खूप महत्वाचं आहे, हे लागणार आहे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. ह्या बेसिक कन्सेप्टचा आधार घेऊनच तुम्हाला सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो टोटल 3 कन्सेप्ट आपण आता बघितल्या, सम ऑर डिफरन्स, नंतर अलाइड अँगल्स, आणि आता मी छोटीशी एक कन्सेप्ट सांगितली ज्याला म्हटलं जातं निगेटिव्ह अँगल्स. आणि निगेटिव्ह अँगल्सच्या ह्या 3च टर्म्स लक्षात घ्यायच्या. त्याच्या अपोजिट त्याच्या जे रेसिप्रोकल फॉर्म आहेत, म्हणजे कॉट सुद्धा निगेटिव्ह येईल, सेक जो आहे तो पॉझिटिव्ह येईल, आणि कोसेक जो आहे तो परत एकदा निगेटिव्ह येईल. या पद्धतीने लक्षात घ्यायचं. म्हणून बेसिक 3च पाठ करायचे. ह्याचं पण बेसिक 3च पाठ करायचं. जसं मी साइन कॉसचं लिहून दाखवलं आता, तसं टॅनचं पण तसंच लिहून काढायचं आणि तेही लक्षात ठेवायचं. पण जर बेसिक पक्क असेल ना तर मग पुढचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक लक्षात यायच्या. रेशो चेंज कसे होतात, साइनचा कॉस होतो, कॉटचा टॅन होतो, टॅनचा कॉट होणार, सेकचा कोसेक होणार, कोसेकचा सेक होणार. या पद्धतीने जो टेबल आहे किंवा अशा फॉर्म मध्ये जरी तुम्ही लिहून काढलं तरी चालेल. हे लिहून काढा आणि मला सेंड करा माझ्या व्हॉट्सअपवर. आता आपण जी एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज फर्स्ट, ती बेस असलेली आहे सम ऑर डिफरन्सच्या फॉर्म्युल्यावर, आणि काही काही ठिकाणी तुम्हाला अलाइड अँगल पण येईल आणि निगेटिव्ह अँगल्स पण येतील. ते एक्झाम्पल त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करत जाऊया आणि सिम्प्लिफिकेशन घेत जाऊया. ह्याचं बेसिक कन्सेप्ट आज इथे आपण पूर्ण करतोय. उद्याच्या तासाला आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. हे सगळं व्यवस्थित लिहून काढा. शंका असेल ना विचारा, कारण चुकीचा कन्सेप्ट बाळगू नका किंवा चुकीचं काहीच समजून घेऊ नका. जर काही प्रॉब्लेम असेल ना समजण्यात किंवा आपल्याला काही अडचण येत असेल ना, त्या वेळेस ते क्लिअर करा. जर क्लिअर नाही केला ना ह्याचा परिणाम परत तुम्हाला जास्त भोगावा लागेल, कारण पुढे पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार आहे. पुढे तुम्हाला ह्या कन्सेप्ट प्लस ती कन्सेप्ट असं मिळून सगळं करावं लागणार आहे. त्यामुळे एखादं जर लीक झाले कन्सेप्ट मध्ये तर साहजिकच आहे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डिफिकल्टी लेवल वाढत जाईल. अदरवाईज ना हे सगळे प्रॉब्लेम्स अतिशय सोपे आहेत जर कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असेल, फॉर्म्युले व्यवस्थित पाठ असतील आणि फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यूज ह्या व्यवस्थित आपल्याला लिहिता येत असतील. लेफ्ट टू राईट पण पाठ करायचं, राईट टू लेफ्ट पण पाठ करायचं. दोन्ही साईड एक दिली असेल तर दुसरी इमॅजिन करता आली पाहिजे. या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिसच केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. खूप बाय हार्ट व्यवस्थित प्रॅक्टिस करा.